कर्नाटकातून चोरलेल्या कारचा थरारक पाठलाग करत ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अश्रू हाके यांनी सिनेस्टाईल कारवाई करत संबंधित वाहन हस्तगत केलं होतं. त्यांच्या या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी प्रशस्तीपत्रक आणि रोख पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केलाय. तसंच भविष्यातही अशाच शौर्यपूर्ण कामगिरीद्वारे पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्याचं आवाहन केलंय. वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सर्व कक्षांना सज्ज राहण्याचे आदेश दिले. दरम्यान चोरट्यानं साकेत रोडमार्गे माजिवडा दिशेनं वळण घेतल्याचं समोर येताच कापूरबौडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी आपल्या पथकाला सतर्क केलं. माजिवडा चौकातील गोल्डन डाईज परिसरात मद्यपी वाहन चालकांविरोधात नाकाबंदीसाठी कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल अश्रू हाके यांनी भरधाव वेगानं जाणारी संशयित किया सेल्टॉस कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकानं पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न करत घोडबंदर रोडच्या दिशेनं पलायन केलं. क्षणाचाही विलंब न करता अश्रू हाके यांनी एका डिलिव्हरी बॉयची दुचाकी तब्बल हातात घेत 7 ते 8 किलोमीटर कारचा पाठलाग केला. मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ मार्गे विजय गार्डन मेट्रो स्टेशनपर्यंत हा सिनेमातील दृश्यांनाही लाजवेल असा पाठलाग सुरू होता. आरोपी चालक वारंवार पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न करत होता. तसंच इतर वाहनांनाही धडक देत बेदरकारपणे वाहन चालवत होता. अखेरीस कावेसर येथील विजय गार्डन सिग्नलजवळ वाहतूक कोंडीमुळे कारचा वेग मंदावताच हाके यांनी दुचाकीवरून उतरून दगड भिरकावत कार रोखण्याचा प्रयत्न केला. यात कारची मागील काच फुटल्यानं चालक घाबरून कार सोडून विरुद्ध दिशेच्या मार्गीकडे पळाला. चोरट्याला हाके यांनी पकडलं. झटापटीत आरोपीचा शर्ट हाके यांच्या हातात आला. मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाला. दरम्यान हाके यांनी पकडलेली किया सेल्टॉस ही कर्नाटक नोंदणीची कार असून 9 मे रोजी बेळगाव परिसरातून चोरीस गेलेल्या 2 कारपैकी ही एक कार असल्याचं उघड झालंय. राहुल जाधव यांच्या मालकीच्या या सेल्टॉस कारमध्ये जीपीएस प्रणाली बसवण्यात आल्यानं पोलिसांना तिचं लोकेशन ट्रॅक करता आलं. या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी हाके यांचा प्रशस्तीपत्रक आणि रोख पारितोषिक देऊन सत्कार केलाय.